मिरजेत डॉल्बीमुक्त आणि नशामुक्त मोहरम साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या मिरजेतील विभागीय कार्यालयामध्ये पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महापालिकेचे उपायुक्त संजीव ओहोळ आणि शांतता कमिटीचे सदस्य, विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत शांतता कमिटीच्या सदस्यांनी मोहरमच्या विषयी विविध सूचना मांडल्या। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले मिरज शहर आहे। सर्व धर्मीय एकत्र येऊन या ठिकाणी सार्वजनिक साजरे करतात। यंदाच मोहरम डॉल्बीमुक्त आणि नशामुक्त केला जाणार आहे। सर्वांनी शांततेत हा सण साजरा करावा। बेकायदेशीर वागणाऱ्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला है। इस बार मीटिंग में ये भी बात रखी गई है कि डॉल्बी और नशा मुक्ति ये दोनों भी इस बार रहेंगे। मैं मोहरम और ताजिया कमेटी के सभी सदस्यों का यहाँ पे आभार भी मानता हूँ कि उन्होंने खुद ये बात कही है। इस बार कोई साउंड सिस्टम बड़े पैमाने पे यहाँ पे यूज़ नहीं होगा और बड़ी शांति से ये त्यौहार मनाया जाएगा। पुलिस विभाग भी जो नशाखोर है, जो नशा करने वाले हैं, नशे की चीज़ें बेचने वाले हैं, उनके ऊपर भी अपनी कानूनी कार्रवाई कर रही है। दरम्यान या बैठकीसाठी पोलीस अधीक्षक, उपाधीक्षक, पोलीस निरीक्षक, महापालिकेचे उपायुक्त, विविध संघटनेचे अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते। बैठक महत्त्वाची असताना सुद्धा बैठक सुरू होताच महापालिकेच्या सभागृहातील लाईट गेली। इन्व्हर्टर किंवा लाईटची दुसरी सुविधा नसल्यामुळे अंधारातच बैठक पार पडली। महापालिकेच्या या अनागोंदी कारभाराविषयी माजी नगरसेवक अशोक कांबळे आणि अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तात्काळ लाईट गेल्यानंतर लाईटची पर्यायी सुविधा निर्माण करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आरपीआय अशोक कांबळे गटचे संस्थापक अध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिला आहे। या बैठकीला सांगलीचे पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब पाटील, मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा, मिरज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेकर, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर, मिरज MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक भांडवळकर, सांगली जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, महापालिकेचे मिरजेचे उपायुक्त संजीव ओहोळ, माजी नगरसेवक अशोक कांबळे, सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र कल्लोळी, अजगर शरीक मसलत, निहाल शरीक मसलत, जहीर मुजावर, AA काझी, मुस्तफा बुजरुक यांच्यासहित विविध संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते। मिरज शहरामध्ये मोहरमच्या निमित्त शांतता कमिटीची आज बैठक होती आणि आमच्या शहराचा इतिहास आहे। हिंदू आणि मुस्लिम आम्ही सर्व मिळून या ठिकाणी मोहरमचा सण या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात सादर करतोय। आणि आज वस्तुस्थिती अशी झाली, आमचे सांगली जिल्ह्याचे SP साहेब आज प्रथमच आपल्या मिरजेत आले आणि येत असताना आपण महानगरपालिका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आज शांतता कमिटीची मीटिंग होती। त्या मीटिंगमध्ये आज महानगरपालिकेचं थोडंसं सांगावंसं वाटतंय, तरी आज बघा इन्व्हर्टरची व्यवस्था नाही आहे। आज एवढा मोठा अधिकारी आपल्या गावात येतोय आणि महानगरपालिकेमध्ये अंधारामध्ये त्यांनी शांतता कमिटीची मीटिंग घेतात, हे थोडंसं खंत वाटतंय। म्हणून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की कृपया 2 ते 3 दिवसामध्ये या महानगरपालिकेमध्ये इन्व्हर्टरची व्यवस्था नाही झाली तर आम्ही पूर्ण सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेची अंधारात बसून आणि किंवा तुमची AC किंवा फॅन बंद करून तुम्हाला आम्ही काम करायला लावू। अधिकाऱ्यांनी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गट यांच्या वतीने मी आवाहन करू इच्छितो।